नमस्कार. स्पर्धा परीक्षेच्या ह्या कंटिन्यू लेक्चर्समध्ये आपण राज्यघटना बघितली. राज्यघटनेची पार्श्वभूमी ही सुद्धा बघितली. आता आपण पूर्वीचे कायदे व त्या संदर्भात काही बाबी या ठिकाणी बघणार आहोत, जे की ही राज्यघटना समजून घेण्यासाठी बऱ्याच प्रमाणामध्ये महत्त्वाचं ठरते. पूर्वीचे जे कायदे होते त्या कायद्याचा संदर्भ या ठिकाणी घेणे महत्त्वाचे ठरते. भारतीय राज्यघटना अनेक स्रोतांपासून तयार करण्यात आलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने भारत सरकार कायदा 1935, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 याचा प्रामुख्याने समावेश होतो, ज्याचा मसुदा तयार करण्यात सॅम्युएल होअर यांचा मोठं योगदान आहे, मोठा वाटा आहे. याचाही संदर्भ मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेला होता. भारताच्या गरजा आणि परिस्थिती लक्षात घेऊन राज्यघटना निर्मात्यांनी भारत सरकार कायदा 1858, भारतीय परिषद कायदे 1861, 1892 आणि 1909, भारत सरकार कायदे 1919 आणि 1935 आणि भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 या सारख्या पूर्वीच्या कायद्यामधील तरतुदींचा स्वीकार केला. यातील जो भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 यामधून आपण बघतो की पाकिस्तानची निर्मिती झाली आणि तत्कालीन संविधान सभेचे त्यावेळी 2 भाग झाले. प्रत्येक नवीन संविधान सभेला स्वतंत्र राष्ट्रासाठी नवीन राज्यघटना तयार करण्याचे आणि ती लागू करण्याचे हे सार्वभौम असे अधिकार त्या ठिकाणी प्राप्त झाले. यामध्ये पुढे संविधान सभा ह्या व्हायला लागल्या. 1950 मधील संविधान सभेची बैठक यामध्ये राज्यघटनेचा मसुदा संविधान सभेने तयार केला. या सभेचे सदस्य प्रांतीय विधानसभांच्या निवडून आलेल्या सदस्याद्वारे त्या ठिकाणी निवडले गेले. 389 सदस्य असलेल्या या सभेने, म्हणजे भारताची फाळणी झाल्यानंतर सदस्यांची संख्या 299 ही त्या ठिकाणी झाली. 165 दिवसाच्या कालावधीत 11 अधिवेशने घेऊन या राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यासाठी जवळपास 3 वर्षाचा कालावधी लागलेला आपल्याला दिसून येतो. संविधान सभेमध्ये मसुदा समितीचे सदस्य टी कृष्णमाचारी म्हणतात की अध्यक्ष महोदय, या सभागृहातील ज्या सदस्यांनी डॉक्टर आंबेडकरांचे म्हणणे अत्यंत काळजीपूर्वक ऐकले आहे त्यापैकी मी एक आहे. ही राज्यघटना तयार करण्याच्या कामात त्यांनी किती मेहनत घेतली आणि किती उत्साह दाखवला याची मला जाणीव आहे. त्याचवेळी मला हेही जाणवते की सध्याच्या काळात आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यासाठी जितके लक्ष देणे आवश्यक होते तितके लक्ष मसुदा समितीकडून दिले गेले नाही.
सभागृहाला कदाचित याची कल्पना असेल की आपण नामनिर्देशित केलेल्या 7 सदस्यापैकी एकाने सभागृहाचा राजीनामा दिला आहे आणि त्याच्या जागी दुसरा सदस्य नेमला गेला आहे. एका सदस्याचा त्यामध्ये मृत्यू झाला आणि त्याच्या जागी कोणाचीही या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली नाही. तसेच एक सदस्य अमेरिकेत होते आणि त्यांची जागा भरली गेली नाही. तसेच आणखी एक व्यक्ती राज्याच्या कामकाजात व्यस्त होती, त्यामुळे त्या प्रमाणात या ठिकाणी उणीव निर्माण झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 1-2 सदस्य हे दिल्लीपासून दूर होते आणि कदाचित प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे त्यांना उपस्थित राहणे शक्य झाले नाही. अखेरीस ही राज्यघटना तयार करण्याची जबाबदारी डॉक्टर बाबासाहेबांवर किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर येऊन पडली आणि त्यांनी हे कार्य ज्या प्रकारे पूर्ण केले आहे, जे निसंशयास्पदपणे कौतुकास्पद असे आहे, त्याबद्दल आपण त्यांचे कायम ऋणी राहू. मला कोणतीही यामध्ये शंका नाही याबाबत त्यांनी त्या ठिकाणी स्पष्टीकरण देऊन या कामामध्ये बाबासाहेबांचं असणारं योगदान त्या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे सभागृहासमोर मांडलं. आणि 25 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेत केलेल्या आपल्या समारोपाच्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मला श्रेय दिले जाते, हे काही श्रेय माझे नाही, त्याचा काही भाग घटना समितीचे घटनात्मक सल्लागार सर B.N. राव यांनाही जाते, ज्यांनी मसुदा समितीच्या विचारासाठी राज्यघटनेचा कच्चा मसुदा तयार केला होता. श्रेयाचा काही भाग मसुदा समितीच्या सदस्यांना जातो. मी म्हटल्याप्रमाणे त्यांनी 141 दिवस काम केले. नवीन सूत्रे शोधण्यात त्यांचे कौशल्य, विविध दृष्टिकोन समजून घेण्याची, सामावून घेण्याची क्षमता, त्यांच्याशिवाय राज्यघटना तयार करण्याचे काम या प्रमाणामध्ये यशस्वी होऊ शकत नव्हते. श्रेयाचा खूप मोठा वाटा राज्यघटनेचे मुख्य मसुदाकार श्री S.N. मुखर्जी यांना दिला पाहिजे. गुंतागुंतीचे प्रस्ताव सरळ सोप्या कायदेशीर स्वरूपात मांडण्याची क्षमता त्यांच्यामध्ये अद्वितीय आहे. या समितीसाठी एक अत्यंत मोलाची संपत्ती ते त्या ठिकाणी ठरले. त्यांच्या मदतीशिवाय राज्यघटना अंतिम करण्यास आणखीन बरीच काळ लागला असता. श्री मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा उल्लेख करणेही मी विसरू शकत नाही. त्यांनी यामध्ये मोठ्या प्रमाणावर फार परिश्रम घेतल्याचंही त्यांनी नमूद केलं. राज्यघटनेच्या सुधारित मसुद्यावर विचारविनिमय करताना समितीने एकूण 7,635 पैकी 2,473 सुधारणा त्या ठिकाणी मांडल्या, त्यावर चर्चा केली आणि त्या निकाली काढल्या. उर्वरित भाग नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ. धन्यवाद.